नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. टिक्कर मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मित्रांनो, गेल्या महिनाभरापासून आपण तलाठी भरती 2025 मराठी व्याकरणाची मालिका गुंफत आहोत. यामध्ये आपण जवळजवळ 30 मिश्र प्रश्नांचे काही ठराविक घटकांचे व्हिडिओ तुम्ही अभ्यासलेले असतील, पाहिलेले असतील. आजही आपण मिश्र प्रश्नांचाच विचार करणार आहोत. परंतु तुम्हाला या ठिकाणी तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी टिक्कर मराठी ही सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्ही टिक्कर मराठीचं ॲप डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनललाही भेट द्या. तुमच्या काही शंका असल्यास तुम्ही टिक्कर मराठी ॲपवरचे जे काही नंबर वगैरे आहे, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. ठीक आहे. चला आता या संदर्भात विचार करत असताना तलाठी भरती 2025 मग मुद्रांक असेल, टीईटी असेल, नगर परिषद असेल, MIDC असेल, इतर सरळ सेवा परीक्षा असतील. या परीक्षेला आपण TCS पॅटर्ननुसार मराठी व्याकरणातील अतिसंभाव्य प्रश्नांचा विचार करणार आहोत. चला तर पाहूया काय प्रश्न आहेत ते. या प्रश्नांच्या संदर्भात विचार करत असताना पहिला प्रश्न आहे, लंगडा या विशेषणाचा साधित धातू कोणता? साधित धातू म्हटलेला आहे. साधित म्हणजे काय रे? जोडलेला. जोडलेला. आता साधित धातू कोणता आहे? तर या प्रश्नाच्या उत्तराचा विचार करत असताना लंगडणे म्हटलेला आहे. आता लंगडणे म्हटलेला आहे तर मूळ धातू लंगड आहे आणि साधित म्हटलेला आहे. तर साधित काय आहे रे? ने आहे. लंगड. आणि याला काय जोडला? ने जोडला. ने हा साधित प्रत्यय आहे. मग शब्द काय झाला? लंगडणे. लंगडणे. म्हणून याचं उत्तर लंगडणे आहे आणि ही बाकीची उत्तरं कशी आहेत रे? चुकीची आहेत. ठीक आहे. येतंय बरोबर? ओके. तर असे तुम्हाला लांगड हे तर चुकीचंच आहे. लंगड हा मूळ धातू आहे, पण तिथं साधित म्हटलेलं आहे. साधित याचा अर्थ जोडलेले किंवा सांधलेले. तर हेच उत्तर इथं बरोबर आहे. पुढे चला. पुढील वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे ते दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा. तो शिक्षकी पेशात स्थिरावला. स्थिरावला. आता स्थिरावला याचा अर्थ स्थिरावला. स्थिरावला. स्थिर हे काय झालं रे? स्थिर हे विशेषण झालं. विशेषण. आणि मग या विशेषणापासून तयार झालेलं म्हणून हे काय आहे की हा जो काही प्रकार आहे याला साधित क्रियापद म्हणतात. काय म्हणायचं? साधित. साधित म्हणजे कोणतं आहे हे? विशेषण. विशेषण साधित क्रियापद. कोणतं आहे रे? विशेषण साधित. खेड्यातील लोक आता बरीच पुढारलीत. पुढे अव्यय साधित आहे. आईला पाहताच मुलीचे डोळे पाणावले. पाणावले हे नाम साधित आहे. म्हणजे विशेषणाचे जे काही प्रकार आहे त्या विशेषणाच्या प्रकारामध्ये मग तुम्हाला माहित पाहिजे काय रे? नाम साधित. नाम साधित विशेषण. दुसरं काय आहे रे? दुसरं आहे अव्यय साधित विशेषण. नंतर काय आहे? तो शिक्षकी पेशा स्थिरावला. विशेषण साधित विशेषण. विशेषण साधित विशेषण. ओके. आणि म्हणून हे स्थिरावला. तो शिक्षकी पेशात व्यवसायात स्थिरावला. स्थिरावला हे साधित क्रियापद आहे. कोणतं क्रियापद आहे रे? साधित क्रियापद आहे. कर्त्याची जर शक्यता असेल तर शक्य क्रियापद. मूळ धातूपासून तयार झालेलं जसं खातो, पितो, येतो, जातो याला म्हटलं जातं सिद्ध. आणि प्रायोजक म्हणजे वाक्यामध्ये क्रिया करता स्वतः न करता ती क्रिया तो दुसऱ्याकडून करून घेतो, याला म्हटलं जातं प्रायोजक क्रियापद. पुढे परसातील भाजी या अलंकारिक शब्दासाठी योग्य पर्याय निवडा. परसातील भाजी. परस म्हणजे घराभोवतालचं अंगण आणि घराभोवती जी काही मोकळी जागा आहे त्या मोकळ्या जागेमध्ये आपण आपल्या आवडीचं समजा कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, एखाद दुसरा काय की त्या ठिकाणी वेल आहे आणि मग मग तुम्हाला समजा स्वयंपाक करायचा आहे, लगेच कढीपत्ता तोडला
लगेच थोडीशी कोथिंबीर आणली म्हणजे सहजगत्या त्या वस्तू आपल्याला उपलब्ध वगैरे होतात. आणि म्हणून याचं उत्तर आहे परसातील भाजी म्हणजे सहजगत्या उपलब्ध होणारी गोष्ट, वस्तू. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे पहा, खाली दिलेल्या पर्यायातून ननबहुरी समास ओळखा. ननबहुरी, ननबहुरी म्हणजे ननबहुरी याचा अर्थ नन बहुव्रीही समास. तर याचा विचार जर केला तर हा विचार करत असताना अनंत, अनंत, नाही, अंत, ज्याला, असा, तो. असा तो कोण झाला रे? असा तो अनंत. तो कोण आहे मग? परमेश्वर, परमेश्वर. निरस, नाही रस ज्यात असे ते निरस. नाक, नाही दुःख ज्यात असे ते दुःख. म्हणजे ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे नकारार्थी असते त्या समासाला ननबहुरी समास असे म्हणतात. मग अनंत हे ननबहुरी समासाचं उदाहरण झालं. सादर हे सहबहुरीचं उदाहरण झालं, सहबहुव्रीही. सुपुत्र हे प्रादिबहुरीचं उदाहरण झालं. हे रास्तोरास्ती हे अव्ययभावाचं उदाहरण झालं. असं परफेक्ट तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. पुढे जाऊया. मी घाट चढतो. आता मी घाट चढतो या वाक्यामध्ये शक्य कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतर करा. मी घाट चढतो या वाक्याचे शक्य कर्मणी. आता शक्य कर्मणी म्हणजे मला घाट चढवतो. चढवतो ही कर्त्याची काय आहे? शक्यता आहे. माझ्याच्याने, माझ्याने घाट चढवतो, चढवतो. वाक्यामध्ये क्रिया करणारा जो कोणी कर्ता आहे त्या कर्त्याची ती काय असते रे? हा जो कर्ता आहे ना, या कर्त्याची ती काय असते? शक्यता. कर्त्याची काय आहे? शक्यता. त्याची ती काय आहे? क्षमता. शक्यता, क्षमता. याचा या ठिकाणी काय होत असतो? बोध होत असतो. म्हणून हा जो प्रकार आहे या प्रकाराला शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात. ही कोणती आहे रे? शक्य कर्मणी. माझ्याने घाट चढवतो. पुढे, पुढील वाक्यातील विधेय विस्तार ओळखा. विधेय विस्तार. सूर्य पूर्वेला उगवतो. पहा बरं का, सूर्य पूर्वेला उगवतो, उगवतो. आता सूर्य पूर्वेला उगवतो म्हटल्यानंतर या ठिकाणी उगवतो म्हटलेले. आता उगवतो, उगवणारा कोण आहे रे? उगवणारा सूर्य. उगवणारा कोण आहे? सूर्य. सूर्य कोण झाला? कर्ता. उगवतोय पण कुठं? पूर्वेला. पण पूर्वेला उगवतोय पण कसा उगवतोय रे? रोज. सूर्य रोज पूर्वेला उगवतो. इथं पहा, इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं, सूर्य रोज पूर्वेला उगवतो. सूर्य रोज पूर्वेला उगवतो. रोज पूर्वेला उगवतो याचा अर्थ उगवणारा सूर्य हा कर्ता झाला. उगवण्याची क्रिया कोठे झाली? कोठे? कोठे तर कोठे झाली? तर ती पूर्वेला झाली. आणि कशी झाली रे? रोज झाली. मग वाक्यामध्ये क्रिया कोठे केव्हा कशी होते याचा जर बोध होत असेल तर त्याला म्हणायचं विधेय विस्तार. मग रोज पूर्वेला हा वाक्यातला काय झाला? विधेय विस्तार झाला. वाक्यातील कर्ता म्हणजे मूळ उद्देश. कर्त्याच्या अगोदरचे शब्द उद्देश विस्तारामध्ये. क्रिया ज्याच्यावर घडते ते कर्म. कर्माच्या अगोदरचे शब्द कर्म विस्तारामध्ये. कर्त्याच्या नंतरचे शब्द विधेयपूरक असतात. वाक्यामध्ये क्रिया कोठे केव्हा कशी घडली याला विधेय विस्तार म्हणतात. आणि विधेय म्हणजे काय असतं रे? क्रियापद असतं. ठीक आहे, पुढे पहा मित्रांनो. तलाठी भरती 2025 या ठिकाणी या सगळ्या प्रकारच्या ज्या काही परीक्षा आहेत या परीक्षेला TCS पॅटर्न नुसार इथून पुढे 1 तारखेपासून आपण लाईव्ह डायरेक्ट बॅच सुरू करत आहोत. मग याच्यामध्ये बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान, मराठी, इंग्रजी, गणित हे सर्वच विषय असतील. बुद्धिमत्ताचा वेळ आहे 3 ते 4, सामान्य विज्ञान 4 ते 5, मराठी सायंकाळी 7 ते 8, इंग्रजी 8 ते 9 आणि अंकगणित 9 ते 10. मराठी विषय मी स्वतः तुम्हाला शिकवणार आहे. तुमचं जेवढं वय आहे त्या तिप्पट 32 वर्षाचा माझा मराठी व्याकरण मी स्पर्धा परीक्षांना शिकवत असतो. तुमचा कोणताही प्रश्न असेल याचं उत्तर हेच का, तेच का, असंच का, तसंच का, काही तुम्ही विचारू शकता.
सर्व लेक्चरसाठी टिक्कर मराठी ॲप सरळ सेवा भरती यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमचे कोणी मित्र असतील त्यांनाही तुम्ही सांगा. ठीक आहे. चला पुढे. लुच्चेगिरी या शब्दाचे लिंग ओळखा. लुच्चेगिरी. आता ती लुच्चेगिरी, ती भाईगिरी, ती दादागिरी. आता सगळ्यांनाच माहिती आहे ती लुच्चेगिरी, ती भाईगिरी, ती दादागिरी म्हणजे काय येणार आहे रे? हे स्त्रीलिंगी येणार आहे. 100% गॅरंटेड हे काय आहे? स्त्रीलिंगी आहे. मी जहाजाने प्रवास केला. जहाजाने प्रवास केला. या वाक्यामध्ये जहाजाने या शब्दाविषयी विभक्तीचा कारक ओळखा. कारक अर्थ. आता कारक अर्थ याचा अर्थ प्रवास. इथं पहा. कारक अर्थ म्हणजे काय? वाक्यामध्ये नामाचा व सर्वनामाचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्या संबंधाला विभक्तीचे कारक अर्थ म्हणतात. हे कारक अर्थ 6 प्रकारचे असतात. प्रथमेचा कारक अर्थ कर्ता, द्वितीयेचा कर्म, तृतीया करण, चतुर्थी संप्रदान, पंचमी अपादान, षष्ठी संबंध, सप्तमी अधिकरण, संबोधन हाक मारण्यासाठी. तर इथं प्रवास करण्याचे साधन. प्रवास करण्याचे साधन. आता प्रवास करण्याचे साधन काय आहे रे? जहाज. प्रवास करण्याचे साधन आहे जहाज. म्हणून हे उत्तर बरोबर आहे. बाकीची उत्तर काय आहेत रे? चुकीची आहेत. बाकीची उत्तर चुकीची आहेत. अधिकरण हे कशाचं आहे? सप्तमीचा कारक अर्थ आहे. हे करण तृतीयेचा कारक अर्थ आहे. तृतीया. संप्रदान चतुर्थीचा कारक अर्थ आहे. चतुर्थीचा. आणि अपादान हा पंचमीचा कारक अर्थ आहे. कोणाचा? पंचमीचा. अशा सगळ्या बाजू तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. पुढील वाक्प्रचाराचा अचूक अर्थ दिलेल्या पर्यायातून शब्द निवडा. उपरती होणे. आता उपरती होणे याचा अर्थ काय झालं? उपरती झाली. तिला काय उपरती झाली काय माहिती? तिला उपरती झाली. उपरती होणे म्हणजे खंड पडणे, भंग होणे, प्रेमभंग होणे. उपरती होणे आणि प्रेमभंग होणे असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. पश्चातापामध्ये आणि प्रेमभंगामध्ये फरक आहे. फिक्कट गुलाबी फुल मला आवडते. फुल आवडते बरोबर आहे. पण फुल हे काय झालं रे? नाम झालं. मग फिक्कट गुलाबी, फिक्कट आणि गुलाबी, फिक्कट गुलाबी हे त्याचं काय झालं रे? विशेषण झालं. विशेषण झालं. बरोबर आहे ना? हे काय झालं? विशेषण. या वाक्यातील विशेषण ओळखा. मग फिक्कट गुलाबी हे काय झालं? विशेषण वगैरे झालं. ठीक आहे. पुढे चला. आम्हा म्हाताऱ्यांना कोण विचारतो? या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित केलेलं आहे आम्हाला. आता आम्हाला म्हटल्यानंतर सर्वनामापासून तयार झालेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण म्हणतात. सार्वनामिक विशेषण म्हणतात. मीच आम्ही, तूच तुम्ही. बरोबर आहे ना? मी माझा माझी माझे, आम्ही आमचा आमचे आम्ही आम्ही. बरोबर आहे ना? आम्हा. बरोबर. तर तो त्याचा त्याची त्याचे, हा ह्याचा ह्याची ह्याची सर्वनामापासून तयार झालेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण म्हणायचं. काय म्हणायचं रे? सार्वनामिक विशेषण. कारण ते सर्वनामापासून तयार झालेलं असतं. ठीक आहे. पुढे नेहमीप्रमाणेच मगाशी सांगितल्याप्रमाणे ही बुद्धिमत्ता आपण लवकरच साधारणपणे 1 तारखेपासून तलाठी भरतीसाठी लाईव्ह येत आहोत. अतिशय सर्वसामान्य विद्यार्थ्याला परवडेल एवढ्या कमी फी मध्ये तुम्हाला संपूर्ण बुद्धिमत्ता असेल, सामान्य ज्ञान असेल, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, अंकगणित असेल, सर्वच विषय तुमच्यापर्यंत पोहोचवले जाणार आहेत. आणि म्हणून सर्व लेक्चरसाठी टिक्कर मराठी सरळ सेवा भरती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेट वगैरे द्या. ठीक आहे. चला, तुमचे कोणी मित्र असेल त्यांनाही सांगा. सर्वांनी सकाळी लवकर उठावे. लवकर उठावे. उठावे. आपल्याला पुण्याला जायचं आहे. पुण्याला जायचं आहे. सर्वांनी लवकर सकाळी लवकर उठावे. आता ही काय झाली रे?
आज्ञा झाली. आज्ञा झाली म्हणजे हे कोणतं वाक्य आहे रे? आज्ञार्थी. उठावे ही आज्ञा केलेली आहे. लक्षात येतं ना? उठावे, चला, धरा, पळा, बसा, ये, घे, खा. वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, प्रार्थना, विनंती, उपदेश, सौम्य हुकूम याचा जर बोध होत असेल तर याला काय म्हणायचं? आज्ञार्थी वाक्य. सर्वांनी सकाळी लवकर उठा, सौम्य हुकूम. उठावे, आज्ञा. ओके, चला पुढे जाऊया. मुंबई पासून पुणे फार दूर नाही. मुंबई पासून पुणे फार दूर नाही. पासून आलेलं आहे. आता ऊन, ऊन, तून हे कशाचे प्रत्यय आहे रे? पंचमीचे आहे. तृतीया ने एसी निसी हे. पंचमी उन्हून तून, उन्हून तून. चतुर्थी सलाते सलानाते. सप्तमी तय्या तय्या. विभक्ती प्रत्यय ज्याचे पाठ आहे त्यालाच प्रयोग समजतात, समास समजतात आणि म्हणून विभक्ती प्रत्यय अतिशय महत्वाचे आहेत. ते तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. त्याचा पेपर लिहून झाला. वाक्यामध्ये संयुक्त क्रियापदाने क्रिया समाप्त म्हणजेच पूर्ण झाल्याचा बोध होतो आणि कर्ता हा नेहमी षष्टीमध्ये असतो. त्याचा पेपर लिहून झाला. लिहिणारा कोण? तो कोण झाला रे? कर्ता. लिहिलेलं काय आहे? पेपर. पेपर काय झालं? कर्म. आणि इथं ही क्रियापदाने क्रिया काय झाली? पूर्ण झाली. पण इथं हा जो काही प्रयोग आहे या प्रयोगाला म्हणायचं समापन कर्मणी प्रयोग. वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया समाप्त म्हणजेच पूर्ण झाल्याचा बोध होतो. वाक्यामध्ये संयुक्त क्रियापदाने क्रिया समाप्त म्हणजेच पूर्ण झाल्याचा बोध होतो आणि कर्ता हा 100% षष्टीमध्ये असतो. षष्टीमध्ये असतो म्हणजे चा, ची, चे, चे, चा, ची. म्हणून याला काय म्हणायचं? म्हणून याला म्हटलं जातं, काय म्हटलं जातं रे? तर त्याला म्हटलं जातं समापन कर्मणी प्रयोग. पुढे श्राद्धाने दारापुढे ठिपक्यांची रांगोळी काढली. दारापुढे ठिपक्यांची रांगोळी काढली. मूळ शब्द काय आहे? दार. त्याला जोडून काय आला? पुढे. शब्द काय झाला रे? दारापुढे. दारापुढे. शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी अव्ययांना काय म्हणायचं? शब्दयोगी अव्यय. काय? झाडावर पक्षी बसले, मांडवाखाली पंक्ती बसल्या, औषधामुळे तो बरा झाला. मुळे, वर, खाली हे जर शब्दाशी कनेक्ट होऊन येत असेल, जोडून येत असेल तर त्याला म्हटलं जातं शब्दयोगी अव्यय. पुढे भविष्यकाळी असलेलं वाक्य ओळखा. भविष्यकाळी क्रिया आत्ता घडते, वर्तमान काळ. क्रिया घडून गेली, भूतकाळ. क्रिया पुढे घडणार आहे. आईने देवपूजा केली असेल, केली असेल. आईने देवपूजा केली असेल म्हणजे क्रिया घडून गेली. आई देवपूजा करत होती, ही पण भूतकाळातील क्रिया आहे. आई देवपूजा करत असेल. मी पुण्याला जात असेल. उद्या माझा वाढदिवस साजरा होत असेल. भविष्यकाळी जात असेल, खात असेल, पाहत असेल, बसत असेल, उठत असेल, करत असेल म्हणजे त असेलची भाषा येते. भविष्यात क्रिया घडणार आहे. इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडणार आहे असा जर बोध होत असेल, असा बोध होत असल्यास, भविष्यात क्रिया घडणार आहे असा बोध होत असल्यास त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं या ठिकाणी भविष्यकाळ. भविष्यकाळ. मग त्याच्यामध्ये साधा, चालू, पूर्ण, रीती. साधा भविष्य, चालू भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ आणि त्याच्यानंतर साधा, चालू, पूर्ण, रीती. त येईल इंची भाषा आली साधा. त असेल चालू भविष्यकाळ. लेला असेल पूर्ण भविष्यकाळ आणि त येईल किंवा येईल अपूर्ण भविष्य. त येईल किंवा येईल रीती भविष्यकाळ. ओके. चला पुढे जाऊया. शबरीने रामाला पोरे दिले. शबरीने रामाला पोरे दिले. आता
अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. शबरीने. आता शबरीने म्हटल्यानंतर काय आलं रे? स्त्रीलिंग. रामाला म्हटल्यानंतर शबरीने दिले ना. शबरीने हा कोण झाला? कर्ता झाला. आता या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. तर साहजिकच शबरी म्हटल्यानंतर कर्ता येतो कोणता आहे रे? स्त्रीलिंग. बरोबर. बोर म्हटल्यानंतर काय येईल? ते बोर नपुसकलिंग. बोर. आता बोर म्हटल्यानंतर ते बोर नपुसकलिंग येतं. आणि राम म्हटल्यानंतर तो राम. तो राम काय होईल रे? पुल्लिंग येईल. पण इथं उत्तर काय आहे? स्त्रीलिंग वगैरे आहे. ठीक आहे. अधोरेखित केलेलं. दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे या वाक्प्रचाराचा योग्य दिलेल्या पर्यायातून अर्थ निवडा. दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे म्हणजेच दुसऱ्याने पाणी पाजणे हे तर चुकीचंच आहे. दुसऱ्याला सांगून पाणी पिणे चुकीचं आहे. दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणे. बरोबर. तो काय? दादा नेहमी वहिनीच्या ओंजळीने पाणी पितो. दादा नेहमी वहिनीच्या ओंजळीने पाणी पितो याचा अर्थ दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे म्हणजे दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणे. सध्या काय होतंय की अनेक पक्षांचं एक सरकार तयार झालं, परंतु त्याच्यामध्ये प्रबळ जो पक्ष वगैरे असतो, ज्याच्या जागा जास्त आहे त्यांचा मुख्यमंत्री वगैरे असतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये कळत न कळत काय एक सत्ताधारी दुसऱ्या सत्तेच्या ओंजळीने पाणी पितात असंही म्हटलं जातं. किंवा एखादा गर्भश्रीमंत माणूस आहे आणि दुसरा एक गरीब माणूस आहे, तर तो काय करतो? गरीब माणूस दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पितो, दुसऱ्यांच्या सांगण्यानुसार वागत असतो अशा अर्थानं. खालील अलंकारिक नसलेला शब्द कोणता? अलंकारिक नसलेला म्हटलेलं आहे. आता अलंकारिक नसलेला म्हणजे पहा, तर इथं वामन अवतार, लंकेची पार्वती, अंगावर एकही दागिना नसलेले नवकोट नारायण, गर्भ श्रीमंत मनुष्य, ज्याचं अंतकरण उदार आहे, याला काय म्हणायचं? सर्वस्व अर्पण करणारा, तर त्याला म्हटलं जातं उदार. आणि वामन अवतार हा विष्णूचा अवतार आहे. विष्णूचा अवतार आहे. अवतार. आणि म्हणून याला म्हटलेलं आहे वामन अवतार. हा वेगळा शब्द आहे. हा एक अवतार मानला जातो. अवतार मानला जातो. ठीक आहे. पुढे मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी हा जो काही तलाठी 2025 ची भरती आहे, लाईव्ह मध्ये आपण येणार आहोत. तर बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, अंकगणित तुम्हाला टिक्कर मराठी सरळ सेवा भरती YouTube चॅनलला जरूर तुम्ही भेट वगैरे द्या. हे ॲप तुम्ही डाउनलोड वगैरे करा. ठीक आहे. खालील शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द ओळखायचा. शुद्ध. शुद्ध. दैदिप्यमान. दैदिप्यमान म्हणजे आगली वेगळी कीर्ती करणारा. ओके. काय आहे? दैदिप्यमान. डोळे दिपवणारा, एक वेगळी प्रगती करणारा असा त्याचा अर्थ होत असतो. ठीक आहे. पुढे पाहूया. अर्धवट तोडलेले विधान दाखवण्यासाठी कोणता विराम वापरतात? अर्धवट तोडलेले विधान. स्टेशनवर गेले पण गाडी निघून गेली होती, हा आहे पूर्ण विराम. स्वल्पविराम याला म्हणायचं अर्धविराम, हा अपूर्ण विराम. तर या चिन्हाचा वापर होतो. हे उत्तर बरोबर आहे. बाकीची उत्तर चूक आहे. ठीक आहे. अपूर्ण विराम याला म्हणतात. लोपचिन्ह या पद्धतीचं असतं, असं डॅश डॅश. ठीक आहे. चला आपण पुढे जाऊया. पुढे जात असताना पुढे काय घडतंय पहा. कालदर्शक क्रिया विशेषण ओळखा. कालदर्शक म्हणजे ज्या विशेषणाच्या योगाने वाक्यातील काळाचा किंवा वेळेचा बोध होतो. काळाचा किंवा वेळेचा बोध होतो. पप्पा मला परीक्षा फी साठी पैसे पाहिजे, तू आत्ता सांगते, मागे का नाही सांग? मागे तर मी तुला दिले होते. पूर्वी ना पप्पा तुम्ही असे नव्हते. दिवसाचा अभ्यास चांगला होतो, रात्रीचा अभ्यास चांगला होतो. म्हणजे याच्यावरून काय होतो रे? काळाचा बोध होतो. कशाचा बोध होतो? काळाचा बोध होतो. आता हे काय आहे? हे कालदर्शक आहे. हे सातत्य दर्शक आहे. याच्यात सातत्य. सातत्य सदा सर्वदा. हे आवृत्ती दर्शक आहे. हे काय आहे? आवृत्ती दर्शक. मग इथं प्रश्न काय पाहिजे होता माहिती का? कालदर्शक, सातत्य दर्शक, आवृत्ती दर्शक यापैकी नाही. हे क्रिया विशेषणाचे पोट प्रकार वगैरे आहेत. काय आहेत हे? कालदर्शक क्रिया विशेषण. पण कालदर्शक म्हटल्यानंतर सातत्य दर्शक पण नाही म्हटले, म्हणून पहिलं जे काही उत्तर वगैरे आहे हे सातत्य आहे. हे
सातत्य कालदर्शक, हे आवृत्ती कालदर्शक. इथं कालदर्शक म्हणजे काळाचा उल्लेख झालेला आहे. हे स्थलदर्शक आहे आणि म्हणून हे पहिलं उत्तर इथं परफेक्ट असेल. लक्षात येतं. आणि हे बाकी त्याचेच प्रकार आहे, पण हे सातत्य कालदर्शक आहे आणि हे आवृत्ती दर्शक आहे. पण इथं काल म्हटलेलं आहे म्हणून आत्तापूर्वी. आम्ही 5 भावंडे कॅनडात शिकलो. आम्ही 5 भावंडे कॅनडात शिकलो. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. आता आम्ही 5 भावंडे कॅनडात शिकलो. आता 5 भावंडे म्हटलेलं आहे, बरोबर आहे ना. आम्ही 5 भावंडे. आता पृथकत्व गटागटाचा बोध होतो. क्रमवाचक मध्ये काय होतं? क्रमवाचक म्हणजे 1 2 3 4 आणि आवृत्ती म्हणजे संख्येची दुप्पट, चौपट, त्रेपट, तीनपट, पाचपट. गणवाचक याचा अर्थ गणना करण्यासाठी. गणना करण्यासाठी म्हणजे 5 पांडव, 4 बहिणी, 2 भाऊ, 5 भावंडे, 5 भावंडे. याचा अर्थ गणती किंवा गणना करण्यासाठी, गणती किंवा गणना करण्यासाठी ज्या विशेषणाचा वापर होतो त्या विशेषणाला गणवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. पहा, खालीलपैकी पर्यायातून रीती वर्तमान काळ असलेलं वाक्य ओळखा. रीती वर्तमान वाक्यामध्ये क्रिया करणारा जो कोणी कर्ता आहे त्या कर्त्याची नेहमीची रीत, सवय, पद्धत याचा बोध होतो. भाषा असते, त असतो. मी गात असतो, जात असतो, खात असतो, पाहत असतो, बसत असतो, उठत असतो. हे भूतकाळाचं, हे वर्तमान काळाचं आहे. वाक्यामध्ये क्रिया करणारा जो कोणी कर्ता आहे त्या कर्त्याची वर्तमानातील नेहमीची रीत, सवय, पद्धत रीती वर्तमान. त्याची भूतकाळातील रीत, सवय, पद्धत रीती भूतकाळ आणि त्याची भविष्यातील रीत, सवय, पद्धत रीती भविष्यकाळ. म्हणून याचं जे उत्तर वगैरे आहे ते उत्तर आहे कोणतं आहे रे? रीती वर्तमान काळाचं. कशाचं उत्तर आहे? रीती वर्तमान काळ. ठेवा लक्षात. हे इथं तुम्हाला लक्षात घेताना क्रियापदाच्या शेवटी त असतोची भाषा आली तर त्याला म्हणायचंय, काय म्हणायचंय तुम्हाला? रीती वर्तमान. त अशी किंवा असू, क्रियापदाच्या शेवटी असे किंवा असू अशी जर भाषा येत असेल तर रीती भूतकाळ वगैरे असतो. आणि त येईल किंवा यीनची भाषा येत असेल तर रीती भविष्यकाळ असतो. हे 100% असं लक्षात ठेवायचंय. मगाशीच मी सांगितलं, वाक्यामध्ये क्रिया करणारा जो कोणी कर्ता आहे त्या कर्त्याची वर्तमानातील नेहमीची रीत, सवय, पद्धत असेल रीती वर्तमान. कर्त्याची भविष्यातील नेहमीची रीत, सवय, पद्धत असेल रीती भविष्यकाळ आणि कर्त्याची भूतकाळातील नेहमीची रीत, सवय, पद्धत असेल रीती भूतकाळ. जसं मी अभ्यास करत असतो, रीती वर्तमान. मी अभ्यास करत असे, रीती भूतकाळ. मी अभ्यास करत जाईल, रीती भविष्यकाळ. त येईल किंवा येईनची भाषा येते. अर्णवने पक्षाला दाणे दिले. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. अर्णवने पक्षाला दाणे दिले. अर्णवने. आता अर्णवने पक्षाला दाणे दिले. पक्षाला दाणे दिले. आता अर्णवने पक्षाला दाणे दिले. अर्णव खाली अधोरेखित केलंय. अर्णव हा कोण झाला रे? कर्ता झाला. दिलेले काय आहे? दाणे. दाणे हे काय झालं? कर्म झालं. आणि दिले हे काय झालं? वाक्यातलं क्रियापद झालं. आता मग इथं हा जो प्रकार वगैरे आहे याला जी विभक्ती लागली ही कोणती आहे रे? तृतीया विभक्ती. तृतीयाने एसी निसी. आता पक्षाला म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? पक्षाला. ही काय झाली? चतुर्थी वगैरे झाली. आणि दाणे ही काय झाली? दाणे. बरोबर आहे ना? कर्म आहे ते. बरोबर. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की अर्णवने पक्षाला दाणे दिले. आता अर्णवने पक्षाला दाणे दिले म्हटल्यानंतर अर्णवने ही तृतीया विभक्ती आहे. कोणती विभक्ती आहे रे? तृतीया. हे उत्तर तुमचं परफेक्ट आहे. ही बाकीची उत्तर कशी आहेत रे? चूक वगैरे आहे. ठीक आहे. चला तर मित्रांनो, लवकरच आपण तुमच्या समोर ही सरळ सेवा भरती घेऊन येत आहोत 2025 साठी. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या टिक्कर मराठी ॲपला डाउनलोड करा.
त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस वगैरे करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या लाईव्ह बॅचचा लाभ घ्या. ओके. तर चला तर मित्रांनो, अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी 100% टिक्कर मराठी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी सदैव सोबत आहे. ठीक आहे. चला तर आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल तुम्ही सबस्क्राईब वगैरे करा. तुमचे कोणी मित्र असतील, इतर नातेवाईक असतील, टिक्कर मराठी ॲप डाउनलोड करा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनललाही भेट द्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा कोर्स परचेस करून लाईव्हमध्ये सर्वच विषयांचे एक्सपर्ट फॅकल्टी आहे. त्यांच्याकडून तुम्हाला सर्व विषयांचे गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी, जीएस सगळ्याच प्रकारचं मार्गदर्शन भेटेल. अभ्यासासाठी बेस्ट ऑफ लक. पुन्हा भेटूया असेच मिश्र प्रश्न किंवा इतर घटक घेऊन पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, थँक्यू.